3 गुणांसाठी आहे. तुम्हाला अपेक्षित किती उत्तर आहे तर किमान 10 ओळी. म्हणजे एका पाण्यात दोन्ही आले 8 पाहिजे. ते 10 ओळी अगदी अर्धा पान जरी लिहिलं तरी पुष्कळ होईल. फक्त समर्पक उत्तरल्या, अचूक उत्तरल्या, त्यामध्ये तुम्हाला 3 पैकी 2.5 मार्क पडेल, किंबहुना 3 पैकी 3 पडेल. उपयोजित मराठीकडे आपण सर्व विद्यार्थी थोडं दुर्लक्ष करता. का करता तर तुम्हाला वाचण्याचा कंटाळा. 5 पैकी जर मुद्देसूद आणि व्यवस्थित लिहिलं, अशुद्ध लेखन टाळलेलं असेल तर 5 पैकी 5 सहज मिळतात. अरे भाई रुको रुको, आपके लिए बहुत बड़ी चीज लेके आया हूँ. महाराष्ट्र बोर्ड के एग्जाम में मचाना है. चैप्टर वाइज इंपॉर्टेंट क्वेश्चन चाहिए, वो भी विथ हैंड रिटन सॉल्यूशंस. सर प्रीवियस ईयर पेपर्स चाहिए विथ डिटेल सॉल्यूशंस. ये सब मैं आपको देने जा रहा हूँ, वो भी बिल्कुल फ्री. आपको सिर्फ देने होंगे 30 सेकेंड्स और फॉलो करनी होगी 3 सिंपल स्टेप. स्टेप 1, हमारे यूट्यूब चैनल गणित अंक को सब्सक्राइब करना है. नंबर 2, डाउनलोड करना है गणित अंक ऐप और साइन अप करना है. स्टेप 3, आपको वो स्क्रीनशॉट हमें व्हाट्सएप करना है इस नंबर पर. आपका स्क्रीनशॉट मिला और हम आपको ऐड कर देंगे हमारे महा रिवीजन कोर्स में. इसमें आपको मैथ्स ही नहीं, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, कंप्यूटर और कई सारे सब्जेक्ट्स के बहुत सारी चीजें मिलने वाली है. अगर हम आपके लिए इतना कुछ कर रहे हैं तो आपका भी इतना बनता है ना. तो इसीलिए गणित अंक के साथ पढ़ोगे तो हमेशा आगे रहोगे. ऑल द बेस्ट. हेलो बच्चों, वेलकम टू गणित अंक. मराठी का पेपर एक ही दिन बचा है और क्या नहीं करे, क्या करे, कहाँ मार्क्स ज़्यादा मिल सकते हैं, ये सब गाइड करने के लिए हमारे साथ है विजय मराठे सर. सर ने ऑलरेडी 17 साल से मराठी ये सब्जेक्ट पढ़ाया है ना. गरवारे कॉलेज बहुत फेमस कॉलेज है पुणे में, वहाँ पे वो पढ़ाते हैं. इसके अलावा 27 टाइम्स पेपर को एग्जामिन किया है, चेक किया है. पिछले 4 साल से मॉडरेशन भी किया है और इस साल स्क्रूटिनी का भी काम कर रहे हैं. तो चलिए समझते हैं कि आगे का पेपर हमने ऑलरेडी एक पार्ट करा है, अगर आपने नहीं देखा हो तो देखना. गद्य और पद्य के बारे में बात कर ली है. अब उसके आगे अब कथा के बारे में बात करेंगे. अगला सेक्शन जो है उसके बारे में बात करेंगे. ठीक है, सो लेट्स हियर फ्रॉम हिम. थँक यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, विभाग 3 मध्ये कथा साहित्य प्रकार परिचय हा घटक आहे. हा घटक जर वाचून घेतला थोडा तर मला वाटतं तुमच्या लक्षात येईल की आपल्याला याच्यामध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे. तर हे लिहिण्यासाठी तुम्हाला अजून सोपं केलं आहे बोर्डाने की त्यातलाच एक परिच्छेद तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये दिलेला असतो. इथेच दिलेला असतो आणि त्यावरती आधारित काही कृती वस्तुनिष्ठ पद्धतीच्या दिलेल्या आहेत. 2-2 गुणांसाठी 2 कृती आहेत, असे 4 गुणांसाठी आहे. आपल्याला एका वाक्यात उत्तरे लिहा, एकाच वाक्यात उत्तर लिहायचं आहे आपल्याला. त्यामुळे त्याचं उत्तर या परिच्छेदामध्येच दडलेलं आहे. म्हणजे एखाद्याने नाही वाचलं तर इथून वाचून पण करू शकतो. अगदी बरोबर. तो घटक आहे कथा साहित्य प्रकार परिचय. म्हणजे याच्यामध्ये कथा म्हणजे काय, कथेचं स्वरूप काय आहे, कथेचं वैशिष्ट्य काय आहे ते त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि त्यातलाच एखादा छोटासा घटक परिच्छेदाच्या आधारे नाही तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये विचारले पण असतं. असंच हिस्ट्री ऑफ नॉव्हेल्स त्यांना माहिती असेल. हो, तसंच झालं. नक्कीच. तर हे 2 पैकी 2 मिळू शकतात. 2 पैकी 2 इथे मिळणारच आहे. फक्त अचूक लिहिण्याचा प्रयत्न निश्चित करा. इथे मार्क्स कुठेही जाणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या, कारण की याची उत्तरे इथेच आहेत. ओके, हेच वाचून तुम्हाला आरामात मिळणार आहे. अजून 2 मार्क. आणि हे 2 मार्क कथा लेखनासाठीचे आवश्यक असणारे 4 मुद्दे आपल्याला अपेक्षित आहेत, ते सुद्धा याच्यामध्येच आहेत. ओके, ते फक्त तुम्हाला शोधायचं आहे आणि त्यासाठी फारसा वेळ लागणार नाही, 4 मिनिटं लागतील. एखाद्याने वाचून आलं तर त्याचा टाइम वाचेल, बिकॉज त्याला माहिती असेल ना. बरोबर, निश्चित. तो जर अगोदरच प्रिपेअर करून आला असेल, छान वाचून आला असेल, त्याला वेळ लागणारच नाही. त्यामुळे तो पटकन उत्तर शोधेल आणि पटकन लिहून मोकळाही होईल. त्यामुळे त्याचा वेळ वाचेल. त्यामुळं हे कौशल्य तुम्ही हस्तगत करा आणि आपला वेळ कसा वाचेल आणि तो वेळ पुढे कसा पेपरला वापरता येईल हे मात्र अचूक शोधा. 4 पैकी 4 मिळू शकतो त्याच्या. अगदी सहज मिळेल. ओके, त्यामुळे इथे 4 पैकी 4 पडायलाच पाहिजे. याच विचाराने तुम्ही ती कृती सोडवायची आहे. सर 2 मार्कसाठी किती, 4 लाईन 5 लाईन? हो, अगदी सहज, काहीच त्याच्या हरकत नाही. 2 ते 4. मग खालील कोणत्याही 2 कृती सोडवा. आता यामधला कथा साहित्य प्रकार परिचयामधला हा अ घटक आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी पूर्वी सांगितलं कथा साहित्य प्रकार परिचय हा एक वेगळा घटक आणि कथा हा वेगळा घटक आहे. त्यामुळे कथा 2 आहेत आपल्याला. एक आहे शोध आणि दुसरी आहे गढी. या 2 कथेंवरतीच इथे कृती विचारली जाणार आहे त्यामधली. मग त्यामध्ये काय विचारलं जातं विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर आहेच आहे, पण तरीही मी सांगतो की एखाद्या कथेमधील त्याची समर्पकता स्पष्ट करा किंवा त्या कथेमध्ये असणाऱ्या पात्रांची स्वभाव वैशिष्ट्य स्पष्ट करा, व्यक्तिचित्र कसं आहे ते स्पष्ट करा, बापू गुरुजींचं सामाजिक काम कोणतं आणि कसं होतं आणि ते कशा पद्धतीने करत होते या संदर्भातचं विचार
त्या कथेंमधून किंवा या कृतींमधून विचारला जातो. त्यामुळे इथे मी निश्चित सांगेल अचूक एखादी जरी कथा तुम्ही केली तरी तुमचं इथे चांगले गुण पडून जातील. तेच मी म्हणणार होतो, हो. कारण की आउट ऑफ 4 तुम्हाला 2 करायचे, 2 हो. एकावर असेल आणि 2 दुसऱ्यावर असेल. अगदी बरोबर. 2 पैकी 1 करा, पण व्यवस्थित करा. करा. जसं सांगितलं अचूक करा. अचूक करा. आणि त्यामुळे इथे 2च कृती तुम्हाला सोडवायच्या आहे. 3-3 गुणांसाठी आहे. तुम्हाला अपेक्षित किती उत्तर आहे तर किमान 10 ओळी. म्हणजे एका पाण्यात दोन्ही आले 8 पाहिजे. ते 10 ओळी अगदी अर्धा पान जरी लिहिलं तरी पुष्कळ होईल. फक्त समर्पक उत्तरल्या, अचूक उत्तरल्या, त्यामध्ये तुम्हाला 3 पैकी 2.5 मार्क पडेल, किंबहुना 3 पैकी 3 पडेल. परीक्षकांना थोडं जरा आपल्याला आमिष दाखवलं गेलं पाहिजे. 3 पैकी 3 कसं पडतील असं उत्तर अचूक लिहिण्याचा प्रयत्न तुम्ही करा. हे सोपं आहे. एकदा जरी कथा वाचली किंवा जर तुम्ही कॉलेजला जात असाल आणि तुमच्या शिक्षकांनी ती कथा सांगितली असेल पुस्तकात न वाचता, तरीसुद्धा ती आपल्या स्मरणात राहू शकते आणि त्यावर आधारित आपल्याला इथे ही कृती लिहिता येऊ शकते. एक कथा वाचायचं असेल तर किती पानाची आहे, म्हणजे किती टाइम त्यांना लागेल? एक 2 ते 3 पानं आहेत कथेला आणि जास्तीत जास्त किती 20-25 मिनिटं लागतात. अर्ध्या तासात करू शकता. अगदी सहज करू शकता. तुम्हाला पाठांतर काही करायचंच नाही, एकदा फक्त वाचून घ्यायचं आणि एकच कथा करायची. कोणती करायची सर? कोणती सोपी आहे आउट ऑफ? यामधली जी सुरुवातीची कथा आहे शोध, ओके, ही कथा सोपी आहे. गढी कथा ही वैदर्भीय भाषेमध्ये दिलेली आहे पुस्तकामध्ये, पण ती जर सोपी करून तुम्हाला सविस्तर आपल्या शिक्षकांनी जर लिहून दिली असेल ती कथा नेमकी काय आहे तर आपल्या भाषेमध्ये, तर ती शुद्ध मराठीमध्ये जर असेल आणि सविस्तर लिहून दिली असेल तर ती आपल्याला समजेल. पण गढी ही विदर्भामध्ये वैदर्भीय शब्दामध्ये आहे. त्यामुळे लक्षात घ्या, शोध कथा तुम्हाला फार सोपी आहे. तर आपण त्यांना सांगूया की शोधच करा तुम्ही. निश्चितच फार सोपी आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरी वाचली तुम्ही ती कथा तर शेवटी तुमच्या डोळ्यातून पाणी येईल अशी कथा ती आहे. एवढं त्या पात्राशी आपण एकनिष्ठ होऊन जातो. बापरे, नाईस. एवढी छान कथा. तर इथे झाले आपले 10 मार्क, 10 गुण. राईट. आता आहे उपयोजित मराठी. 10 पैकी तुम्ही म्हणाले 8 सहज. हो, सहज. ओके. उपयोजित मराठी 9 सुद्धा पडू शकतील तिथे. ओके, सहज. कारण की 4 पैकी 4 आणि 6 पैकी तुम्ही म्हणता 5. 6 पैकी 5. यस. 9. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे जाऊ. विभाग 4 उपयोजित मराठी. आता उपयोजित मराठीकडे आपण सर्व विद्यार्थी थोडं दुर्लक्ष करता. का करता तर तुम्हाला वाचण्याचा कंटाळा. मला असं वाटतं पुस्तकामध्ये जेवढं दिलंय तेवढं जरी तुम्ही वाचलं प्रत्येक घटक, मग त्याच्यामध्ये मुलाखत आहे, माहितीपत्रक आहे, अहवाल आहे, वृत्तलेख आहे, हे घटक किमान तुम्ही वाचले आणि थोडे आकलन करून ठेवले तर ही कृती लिहायला सुद्धा सोपी आहे तुम्हाला. इथे तुम्ही कमी पडू नका. बरेच विद्यार्थी इथेच कमी पडतात कारण की वाचून येत नाही म्हणून. वाचून येत नाही. इथे 14 गुणांची ही कृती पूर्ण आहे. पहिली अ मध्ये 4 गुणांची आहे, 2 करायचे. इथे 2च करायचे आहेत आपल्याला. सर्वात महत्वाचं, इथे 4 जरी घटक असले तरी 2 कोणतेही जर अचूक केले तुम्ही तर इथे 14 पैकी तुम्ही 12-13 मार्क सहज मिळवू शकता. सगळं लिहू शकता, म्हणजे लिहू शकता. सर कोणते 2 करावे यांनी, म्हणजे तरी सोपे कोणते 2 आहे? सोपे मुलाखत एक छान सोपी आहे आणि माहितीपत्रक सोपं आहे. तर हे 2च घ्या तुम्ही लक्षात. 2च. विचारच नका करू ही करू की ती करू. हे 2 सोपे आहेत. 2च सोपे आहेत. कमी टाइम आपल्याकडे, खूप छान करता येईल. आणि इथे पैकीच्या पैकी कसे पडतील याची उत्तर आपल्याला आली पाहिजे. ही अचूक लिहा आणि 2 गुणांना 8 ते 10. कधी असं होत नाही की एकावरच 2 प्रश्न आले, सगळे एकेकावर एकच प्रश्न येईल? आतापर्यंत जेव्हापासून हा अभ्यासक्रम आला सर तेव्हापासून प्रत्येक घटकावरती एकच कृती विचारलेली गेली. असा नियमच झालेला आहे. त्यामुळे जरी नाही आली आणि जर यथाकथित पुन्हा एखादी आली असेल तर स्क्रुटिनीमध्ये ती बाजूला काढली जाते. ओके. आणि त्याच घटकावरती परत कृती दिली जाते. त्यामुळे प्रत्येक घटकावरती एक कृती असतेच. ओके. इथे पण खालील 2च लिहायचे. हा. आता आ मध्ये बघा 5 गुणांसाठी एक कृती आहे. अच्छा. आपल्याला 4 कृती विचारलेल्या असतात विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 2च लिहायच्या आहेत. पण हे 5 गुणांचे आपल्याला जवळजवळ एक पूर्ण पान लिहायचं. त्यामुळे त्याचा एक विशिष्ट फंडा आहे, तो लक्षात घ्या. हे मुद्दे आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे जे दिलेत, हे डॉट डॉट जे दिलेत, हे हा एक मुद्दा, हा मुद्दा, हा मुद्दा, हा मुद्दा, हा मुद्दा, 5 मुद्दे आहेत. त्यालाच पॉइंट्स म्हणतो आपण. हे एक पॉइंट्स घेऊन त्याचे 4 ते 5 ओळीमध्ये सविस्तर वर्णन लिहायचं आहे आपल्याला. मग कसं लिहायचं हे, तर त्यासाठी पुस्तकाचा आधार घ्या. पुस्तक वाचा. आता वाचू शकता तुम्ही, आताही वाचू शकता. आणि पुस्तकातलं जे आहे ते वाचून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहा.
पुस्तकामधलंच आलं पाहिजे असं काही करेक्ट नाही. म्हणजे असं केलं तर सुसंगत व अचूक माहिती असं हेडिंग लिहिलं आणि त्याच्या खाली त्याची 4 ओळी लिहिली चालेल. अगदी सहज मग हेच त्याच्यात करायचं दुसरं आणि त्याच्यावर खाली 4 ओळी त्याच्या खाली 4 ओळी. असं करायचं एक मुद्दा लिहायचा त्याच्या खाली 4-5 ओळी. एक असं मुद्दा करत लिहायचा एक त्याच्या पान 4 लिहायचं. एक पान लिहायचं आपल्याला. हे आलं 5 लक्षात गुणांसाठी तुम्हाला आहे. कसं करायचं ठीक आहे. 5 असं गुणांस- हो, 5 5 पैकी 5 गुणांस- मिळू शकतात. 5 पैकी जर मुद्देसूद आणि व्यवस्थित लिहिलं, अशुद्ध लेखन टाळलेलं असेल तर 5 पैकी 5 सहज मिळतात. जसं की इकॉनॉमिक्स OC मध्ये आपल्याला 8-8, 10-10 गुणांचे काही कृती असतात त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण पॉईंट्स लिहितो आणि त्या पॉईंट्सप्रमाणे डिस्क्रिप्शन करत जातो पुढे पुढे. तर त्याच्यामध्ये सुद्धा पैकीच्या पैकी गुण भेटतात. तेच इथे आपल्याला अपेक्षित आहेत. इथेही पडू शकतात तुम्हाला. इथे 4 आहे म्हणजे प्रत्येकावर 1 असेल. एकच. 2 केलेले आपल्याला इथे काम पडेल. हो, त्यामुळे तुम्हाला म्हटलं की कोणतेही 2 घटक अचूक करा. मुलाखत आणि माहितीपत्रक. राईट. त्यामुळे याच्यातून आपल्याला सहज याच्यामध्ये आपल्याला 5-5 10 गुण पडतील. वरचे 4 गुण 14. इथे 14 गुण सहज म्हणजे 14 गुणांचं जे 14च पडू शकतील असं तुम्ही जर केलं तर आपल्याला चांगला स्कोर तुमचा होऊ शकतो. खूपच मस्त. खूपच ते होतं छान. विभाग 3 आणि विभाग 4. तुम्ही बघितलं की कसं कसं असतं. इथे 14 पैकी 13 तर नक्कीच आहे निश्चित आहे. आणि इथे तुम्ही बघा 10 पैकी तुम्ही म्हणता 8 तरी मिळून जाईल. राईट. हो का? 10 पैकी 9, 8-9 कसे सहज मिळणारच. राईट. आणि अजून तुम्ही एक लक्षात घ्या की हे पूर्ण 26 मार्काचं आहे. किती टाइम तुम्ही द्याल? × 2 करा. 50 मिनिटं किंवा 1. आपण ऑलरेडी 2 मध्ये 1.5 तास दिलं होतं. आता इथे अजून 1 तास तर बाबा 2.5 होईल असं नाही. थोडं कमी करावं लागेल. 50 मिनिटं इकडे द्यावं लागेल बरोबर, द्यावे आपल्याला. लागणार. इथे टाइम वाचवावं लागेल बिकॉज इथे काही वाचायचं नाही. तुम्हाला आलं की प्रत्येकाला उत्तर लिहायचं लिहायचंय. राईट. तर 40 ते 45 मिनिटात हा झाला पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे 2 तास 2.25 तास जेव्हा होतं तेव्हा इथपर्यंत तुमचं संपलं पाहिजे. राईट. ओके. बरोबर आहे. आणि शेवटचे 45 मिनिटं आपल्याला शेवटला मिळेल व्याकरण आणि लेखन निबंध लेखनासाठी असेल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समजलं असेल विभाग 3 मध्ये साहित्य प्रकार, कथा आणि विभाग 4 मध्ये आपण उपयोजित मराठी पाहिलं की ज्या अनुषंगाने उत्तम गुण आपल्याला मिळू शकतील. आणि हे एवढं जरी केलं जेवढं आत्ता मी सांगितलं तरी खूप छान मार्क्स या घटकांमध्ये पडतील आणि ओव्हरऑल तुमचा स्कोर चांगला उत्तम होईल. आणि सगळ्यात छान सबसे अच्छी बात जो सर ने कही है कि कथा 2 है उसमें से 1 करना है. हो. परिचय तर नक्कीच करायचं आहे किंवा तुम्ही इथे वाचून पण करू शकता. पण 2 पैकी 1 आणि सरांनी म्हटलं 1 पण ते कोणतं शोध तो करायचा आहे. नक्कीच तोच करा. आता डोकं लावू नका. आणि ते 4 जे घटक आहेत त्याच्यातले पण 2च करायचे आणि ते पण सरांनी सांगितलंय मुलाकात आणि माहितीपत्र. ठीक है. सो आई एम श्योर आपको समझ में आ गया क्या करना है. आखिरी मिनट में क्या क्या होना चाहिए. फटाफट लग जाओ यार. 1 दिन में आप मचा सकते हो. ऑल द बेस्ट. यस. थैंक यू. सिग्मा आया है, तैयार हो जाओ. सपनों को सच करने का वक्त आया है. रात दिन मेहनत अब रंग लाएगी. गणित दांत के साथ जीत निश्चित है. फॉर्मूला से फ्यूचर तक हर स्टेप क्लियर. दर नहीं सिर्फ डेडिकेशन है यहाँ. बूस्ट और सीट दोनों साथ. सिग्मा देता स्पीड और स्ट्रेटजी.